मुंबईच्या पूर्व किनाऱ्याला सुद्धा एक पर्यटन केंद्र, अशी अनेक कामं, अनेक गोष्टी आम्ही त्यावेळेला केल्या. आणि साहजिकच आहे की ही कामं करत असताना शेवटी पैशाची चणचण, पैसा कमी पडता कामा नये, त्याचा जमा खर्च हा कसा करायचा हे एक फार मोठं काम असतं. आणि तिथे आता माननीय उपमुख्यमंत्री जी आपण जे बोललात, अजितदादा यांनी खंबीर साथ मला दिली. त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि तो जो स्नेह आमचा वाढला तो त्यामुळेच वाढला, कारण चांगल्या कामाला कधीच अजितदादांनी, म्हणजे तेव्हा काही जण तक्रार करत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत, परंतु माझ्या आठवणीत तरी अशी कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि त्याला दादांनी आडकाठी केलेली, असं कोणतंच काम नव्हतं. त्याच्यामुळे मला खास त्यांची आज आठवण तर येते, कारण या सगळ्या जो काही कालखंड आहे त्याच्यात ते एक मजबूत खांबासारखे माझ्यासोबत उभे राहिले आणि इतरही माझे सगळे मंत्री त्यावेळेला सोबत उभे राहिले. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आता साहजिकच आहे की या विधान परिषदेचं जे काही महत्व आहे, त्या विधान परिषदेच्या महत्वाबद्दल मी मुद्दामून का सांगतोय, कारण हे सभागृह हे वरिष्ठ सभागृह, वरिष्ठांचं म्हणजे त्याला जर का विधानसभेमध्ये एखादी गोष्ट घाई गडबडीमध्ये मंजूर झाली तर त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे सभागृह निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि या सभागृहामध्ये साधारणतः कोण येतं, तर विविध क्षेत्रातले जे सामाजिक, आता आपण ज्यांचा उल्लेख केला आजही आहेत, नाही याच्यातला भाग नाही, पण याच्यामध्ये साहित्यिक आहेत, विचारवंत आले पाहिजेत, शिक्षक मतदारसंघातून येतात, त्याच्यानंतर काही समाजसेवक आहेत, विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत की ज्यांच्याकडनं काहीतरी विचार आपण घ्यावेत आणि आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे विचारवंत हे मग नामनिर्देशित असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या निवडणुकांमधून असतील, हे या सभागृहात अपेक्षित असतात. आणि या सभागृहामध्ये ठीक आहे, आज आम्हाला निरोप देत आहेत, प्रत्येक जण इकडे येतो आणि काही ना काहीतरी देऊन जातो. आम्ही काय दिलं हे आम्ही काय सांगण्यासारखी गोष्ट नाही, ते जर काय दिलं असेल तर काय असेल ते असेल. पण यापूर्वी जे सदस्य या सभागृहात येऊन गेले आणि त्यांनी ज्या काही गोष्टी इकडे दिलेल्या आहेत, माझी आपल्याला विनंती आहे की मी एकूण जे काही मधल्या काळामध्ये सगळा कारभार बघतोय याही सभागृहाचा, खालच्याही सभागृहाचा, सदस्य जे निवृत्त होत आहेत त्यांना आपण निरोप जरूर द्यायला पाहिजे, कारण त्यांची तेवढी टर्मच असते. पण आजपर्यंत ज्या दिग्गजांनी जे आपल्याला संस्कार दिलेत आणि परंपरा दिले, त्याला मात्र या सदस्यांनी, जसं हे सभागृह कधी विसर्जित होत नाही तसंच त्यांनी दिलेले संस्कार आणि परंपरा याला सुद्धा आपण कधी निरोप देता कामा नये, ह्याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि या सभागृहामध्ये जर का थोडीशी एक जुनी नामावली काढली तर अगदी सुरुवातीपासून पद्मभूषण शकुंतला परांजपे, रँगलर परांजपे यांच्या कन्या, ज्यांनी स्त्री महिला क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं काम केलं, विशेषतः कुटुंब नियोजन असेल आणि महिला शिक्षण असेल याच्यावरती त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी एकूण महिला हक्क, कुटुंब नियोजन, शिक्षण, आरोग्य याच्यावरती त्यांनी सुद्धा प्रभावी भाषणं आणि काही लोकसंख्या नियंत्रणाला एक त्या धोरणाला आकार देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यानंतर असे अनेक जण आहेत. विस पागे हे सुद्धा सभापती होते आणि त्यांनी रोजगार हमी योजनेचे ते जनक, त्यांनी सुद्धा ती योजना दिली. म्हणजे असं कोणी, सगळेजण काही ना काहीतरी आपल्याकडे देऊन गेलेले आहेत. स्वातंत्र्य सैनिक होते ते आणि या परिषदेचे पहिले दीर्घकाळ राहिलेले ते सभापती होते. त्याच्यानंतर एक थोडंसं वेगळं उदाहरण मी आपल्याला देणार आहे, ते म्हणजे विठ्ठलराव हांडे, विरोधी पक्ष नेते होते, शेतकरी कामगार पक्षाचे. आणि इगतपुरीचा प्रसिद्ध जो लढा होता तांदळाचा, कारण हा वाद जुना आहे, त्यावेळेला ते राज्याची एक मांडणी होती, त्याच्यामध्ये गुजरातला शेतकऱ्याच्या तांदळाला जास्त भाव मिळतोय आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तांदळाला कमी भाव मिळतोय, म्हणून विठ्ठलरावांनी लढा उभा केला होता. आणि ते विठ्ठलराव या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते होते. मी विठ्ठलरावांची आठवण का काढतोय, कारण विठ्ठलरावांकडे सुद्धा पुरेशी सदस्य संख्या नव्हती. आपण रेकॉर्ड जर का माझं मी बोलत असेल तर मला बरोबर करा, आणि जर बरोबर बोलत असेल तर त्यावेळेला जसं झालं होतं तसं कृपा करून करा. कारण त्यावेळेला सदस्य नसताना सुद्धा विठ्ठलराव हांडेंना विरोधी पक्षनेता केलं गेलं होतं. मी परत आपल्याला विनंती करतोय, माझी माहिती चुकीची असेल तर रेकॉर्डवरनं काढा, आणि जर बरोबर असेल तर कृपा करून त्यावेळेला केलं तसं यावेळेला करा, अशी मी तुम्हाला विनंती करतोय. नंतर
शिवसेनेकडनं सुद्धा खूप दिग्गज इकडे येऊन गेले. अगदी माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभेचे अध्यक्ष पद्मभूषण मनोहर जोशी, सुधीर भाऊ जोशी, दत्ताजी साळवी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, विलास अवसट, विलास पोतनीस, रवींद्र मिर्लेकर, अगदी कवी शांताराम नांदगावकर सुद्धा आम्ही या सभागृहात पाठवले होते. प्रमोद नवलकर बोलला ना, प्रमोद नवलकर, हे सगळेजण आपापल्या परीने काही ना काहीतरी इकडे देऊन गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये जे इतर म्हणजे काँग्रेसकडनं सुद्धा काही चांगले सदस्य आले, काही भारतीय जनता पक्षाकडनं आले, पण त्याच्यामध्ये गदी माडगुळकर होते, त्याच्यानंतर रानकवी